नमस्कार मंडळी, आज आपण कुळिथाच्या पिठीपासून अगदी वेगळ्या पद्धतीची गोल शेंगोळ्याची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मार्केटमधली मालवणी कुळीथ पिठी वापरत आहे आणि या पीठ मळण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या ह्या मी थोड्या तेलात भाजून घेतलेल्या आहेत। आता त्या छानशा जाडसर कुटून घेऊया। आता हे जाडसर कुटून झाले, हे काढून घेऊया। आता एका बाउलमध्ये मी ही सर्व पिठी ओतून घेते। ते मी तिखट टाकते अर्धा चमचा, हळद टाकते अर्धा चमचा, नंतर जे आपण जाडसर मिरचीचं वाटण केलं होतं ते 1 चमचा घालून घेते, चवीनुसार मीठ टाकून घेते आणि थोडंसं पाणी घालून इथे मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, आता या पिठाचे असे छोटे छोटे गोल शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत। मी अशा पद्धतीने यांना गोल शेंगोळ्याचा आकार दिलेला आहे। तुम्हाला जो आवडतो तो आकार तुम्ही देऊ शकता। इथे मी असे गोल पद्धतीचे शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत। आता कढई तापायला ठेवून कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले। सर्वात आधी मोहरी टाकून घेतली, मोहरी तडतडली की जिरे टाकले, जिरे टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला। नंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकून तेलामध्ये छान असं परतून घेऊया। आता रस्सा बनवण्यासाठी मी इथे गरम पाणी घालून घेतलेले आहे। लक्षात घ्या, आपण पीठ मळताना देखील मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसंच मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्या। छानशी उकळी काढून घ्यायची। उकळी आल्यानंतर आपण हे जे शेंगोळे तयार केलेले आहेत हे हळूवारपणे रश्श्यामध्ये सोडायचे आहेत आणि मंद आचेवर आपल्याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे। 8 ते 9 मिनिटं इथं मंद आचेवर आपल्याला हे शेंगोळ्याची रस्सा भाजी शिजवून घ्यायची आहे। पहा किती सुंदर आणि खमंग अशी शेंगोळ्याची आमटी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर तुम्ही देखील नक्की करून पहा। धन्यवाद।